पिंपरी चिंचवड इथे विद्यार्थ्यांचं डॉक्टर बाबासाहेबांना अनोखं अभिवादन. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 200 विद्यार्थ्यांनी सलग 18 तास अभ्यास करून केलं अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी 1395 टन धातूची खरेदी. पादपीठ इमारतीचे 20% काम पूर्ण झाल्याचा दावा. तर प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी 2018 मध्ये सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशात तब्बल 16 विद्यापीठं, शेकडो महाविद्यालयातून कोट्यवधी विद्यार्थी घेत आहेत शिक्षण. महाराष्ट्रात 2 दिवसात अवकाळी पाऊस तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा. हवामान विभागाचा इशारा. साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जय भीम फेस्टिवलचं आयोजन. 18व्या जय भीम फेस्टिवलला खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती. मुंबईतील वडाळ्यात कोरबा मिठागर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह खासदार आणि आमदार राहणार उपस्थित. मावळात अवकाळी पावसाची हजेरी. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. गरमीपासून दिलासा तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. रशियाच्या हल्ल्यात 11 मुलांसह 32 ठार. युक्रेनच्या सुमी शहरावर रविवारी रशियाने केले क्षेपणास्त्र हल्ले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.